रानात जाऊन मी काय काय भाजी आणले बघायचे, तर चला मी पुढं सांगते. तर काल एकादश होती आणि आज आहे बारस, तर त्याचीच तयारी चालू आहे. सकाळच्या गडबडघाईत अशी काहीतरी आयडिया करत असते. तर कुकरमध्ये भात लावला होता आणि त्यामध्ये तुरीची डाळ शिजायला ग्लासमध्ये घालून ठेवली होती. तर खूप चांगली शिजली होती, तुम्ही बघू शकता. आणि ही घरगुती डाळ आहे. तर डाळ भरपूर शिजून झाली होती. मग त्याची थोडी सुक्की बनवली, डाळ कांदा आणि थोडी आमटी बनवली. तर इथं डाळीला ती फोडणी देऊन झाली आहे. त्यामध्ये थोडा शेंगदाण्याचा कूट टाकला, त्याशिवाय तर चवच लागत नाही आपल्या भाजीला. आता ना माझा सगळा स्वयंपाक झालेलाच आहे. आता मला घरातलं आवरून आणि बाहेर जाऊन बाहेरची कामं करायची आहेत. बाहेर तर सगळी कामं जशी तशी पडलेली आहेत. तर हा मन्या बघा, आता निवांत झोपला आहे. 2 दिवस एवढं ओरडला की ना, आता निवांत आणून दिलं. तर आज गुरुवार असल्यामुळे ना पारायण पोथी वाचून घेतली. सकाळ संध्याकाळ तर मला भरपूर कामं असतात. मग दुपारच्या वेळेत 1 अध्याय वाच, 3 अध्याय वाच, 7 अध्याय वाच असं करत असते. असं काही नाही की सगळं एकदमच वाचलं पाहिजे 21 अध्याय. खरं तर देवभक्तीचा भुकेला आहे. त्याला एका मस्तकाने आणि 2 हाताने नमस्कार केला तरीही चालतो आणि नामस्मरण केलं तरीही चालतं. वाचावं असं काहीच नाही. तर आमचा मन्यानं निवांत ताणून दिले बघा. 2 दिवस खूप ओरडला. आता किती छान झोपलाय, आम्हालाच आश्चर्य वाटायला लागले. तर संध्याकाळची वेळ होती आणि भरपूर गडबड होती. मी रानात गेली होती आणि घरातलंही येऊन जनावरांचं काम आवरायचं होतं. दिवस मावळला होता म्हणून माझी पळापळ चालू होती. तर सकाळी बघितलंच होता तुरीच्या डाळीची आमटी केली. तर मग रानात जाऊन ना थोड्याशा घेवड्याच्या शेंगा, परत कांदे, लसणाची पात आहे ही, तर कोथिंबीर असं काहीतरी घावलं आणि घेऊन आले.